नमस्कार दोस्तों, आज आपण बनवणार आहोत पनीरची झटपट आणि पटकन होणारी भाजी। चला तर मग आपण सुरुवात करूया। प्रथम आपण तवा गरम करायला ठेवूया, त्यात मसाले भाजून घेऊया। तर लसूण, तमालपत्र, कांदा, टोमॅटो, जिरं, हळद थोडीशी आणि काजू। आता हे मसाले भाजून घेतलेली आपण त्याची पेस्ट बनवूया। मसाले भाजले त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून पनीर भाजून घेऊया। कढई गरम करत ठेवूया, त्याच्यात आपण तेल टाकूया। तेलमध्ये जिरा, तमालपत्र, आलं लसूण पेस्ट, नंतर लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, थोडीशी हळद कलर येण्यासाठी, आणि नंतर आपण त्यात टाकूया वाटून केलेली पेस्ट आणि मीठ, स्वादानुसार मीठ। हे सगळं मिश्रण भाजून घेऊया। मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा, तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये बटर टाकूया आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। मिश्रण वाटलेलं ते पाणी मिक्स करायचं आणि एक उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीर टाकायचे, पनीरचे तुकडे टाकायचे। नंतर एक उकळी आणून द्यायची, वरून कोथिंबीर टाकायची। छान आहे, आवडीप्रमाणे पातळ करू शकतो। तवंग कसा आलेला आहे तो बघा। ही आपली भाजी, पनीरची भाजी तयार झालेली आहे। हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।